राजुरी गावामध्ये काल एवढा मोठा कार्यक्रम झाला, हो. तर ह्या कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही राजुरीमध्ये उपोषणाला बसले आहेत, तर काय विषय आहे तुमचा उपोषणाला? आमचा उपोषणाचा विषय काल जो कार्यक्रम झाला हा आत्ता त्यांचा कार्यक्रम झालेला होता. आम्ही त्यांना 1/1/2024 रोजीच आम्ही निवेदन दिलेलं आहे, माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. आम्ही त्याच्यानंतर BDOंना दिलेलं आहे, तहसीलदारांना दिलेलं आहे, पोलीस स्टेशनला पण दिलेलं आहे. सर्व गोष्टी आम्ही कायद्यानुसार हा अर्ज आम्ही दिलेला आहे निवेदन. आणि त्याच्या अगोदर सुद्धा आमचे 3 ते 4 या लोकांना आम्ही निवेदन दिली होती. त्यांचं उत्तर आलं आम्हाला, त्यांनी उत्तर दिलं, बाकी त्याच्यातला ठोस पाऊल काय उचललं नाही. त्याच्यामुळं हा आम्ही ह्या 23 तारखेचा आजचा आम्ही हा साखळी उपोषणाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. कशा संदर्भात साखळी उपोषण करता? साखळी उपोषण असं आहे का आमच्या मंदिराचा 2012च्या दरम्यान आम्ही जीर्णोद्धार केला होता. कारण आमचं मंदिर 125 वर्षापूर्वीचं जुनं होतं, पण ते जीर्ण झालं आणि मोडकळीस आलं होतं. म्हणून त्या अनुषंगाने आम्ही ते मंदिर उभं करायचा प्रयत्न केला. मंदिर उभं राहिलं, पण ही बाजूची जी पांढरपुरी आहे ही रातोरात मोठी करून बाजूला ठेवण्यात आली आणि आमच्या मंदिराचा सगळा जो काय आमचा सभामंडप बनवायचा होता तो आमचा जो हेतू होता तो धुळीस गेला. त्याच्यानंतर आम्ही वेळोवेळी ग्रामपंचायतीत BDOंना, या लोकांना, तहसीलदारांना आम्ही वेळोवेळी अर्ज करून BDOनी आम्हाला 2017 तारीख 24/5/2017 रोजी त्यांनी आदेश दिला ग्रामपंचायतीला की हा जो निकाल आहे तो त्यांनी त्वरित टपरी उचलण्याबाबत घ्यावी. तर त्याची ग्रामपंचायतीने कोणतीही दखल न घेता तो तसाच ठेवला. आणि आज समाज तोडा आहे, मंदिर एका समाजाचं आहे, त्याच्यावर हा अन्याय होतोय. त्याच्यामुळे तो अन्याय आम्हाला न्याय मिळावा याकरता आम्ही हे उपोषण कोणत्या करतो. समाजाचं मंदिर आहे? हे आमचं माळी समाजाचं मंदिर आहे. किती दिवसापासून तुम्ही हा लढा देताय? आम्ही हा देतोय 2012 पासून. 2017ला जर तुमचा निकाल BDOंनी दिला होता, हो, दिला होता. त्याच्यावरती ग्रामपंचायतीकडे गेलो आम्ही, त्यांना दाखवला, करू म्हटले. आम्ही 3-4 वेळा कागदपत्र दाखवले, तर त्याच्यानंतर म्हणतात ही जागा कलेक्टरची, ही तुमची नाही आहे आणि हे असं होणार नाही. आणि BDOंनी हे दिलंय. BDOंनी दिलेला निकाल काय? BDOंनी निकाल दिलेला आहे, हा समोर तुमच्या ठेवत आहे. BDOंनी दिलेला निकाल 2015चा. निकालामध्ये BDOंनी काय निकाल दिलाय तुम्हाला तुमच्या बाजूने? आमच्या बाजून दिलाय की तथापि सदरचा विषय हा ग्रामपंचायत कार्यालयाशी निगडीत असल्यामुळे, तसेच सदरचे धार्मिक स्थळाचे पावित्र्य राखण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत स्तरावरून सदरचे पानाचे दुकान अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याबाबत ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार नियमानुसार कारवाई करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयात सादर करण्यात यावा, असा हा निर्णय होता BDOंचा ग्रामविकास अधिकारी 2017 मध्ये. आता ह्या गोष्टीला कमीत कमी 6 वर्ष झाली. 6 वर्ष झाली आहेत, तरी ही टपरी तिथंच आहे, तिथेच आहे. तुमच्या मंदिराचे बांधकाम अपूर्ण आहे. हो. आणि त्याच्यानंतर सुद्धा आम्ही आता 4 महिन्यापूर्वी आम्ही एक अर्ज केला होता माहितीच्या आधाराखाली. तो असा अर्ज केला होता आम्ही का राजुरी येथील ग्रामपंचायत मिळकत 904 व सिटी सर्व्हिस 701 यात खालीलप्रमाणे विश्वासरावांची पाणटपरी ठेवण्यास आम्ही दिलेला अर्ज नक्कल व आपण सुनील विश्वास यांना खालीलप्रमाणे दिलेल्या परवानगी 2001 ते आजतागायत वरील विषयानुसार आम्ही सुनील ना हरकत प्रमाणपत्र नक्कल, ग्रामपंचायत परवानगी नक्कल तसेच ज्या शर्ती किंवा वरिष्ठ अधिकारी यांनी दिलेल्या आदेशपत्राची नक्कल तसेच सदर जागेचे उतारे मिळावेत ही विनंती माझा अर्ज आम्ही ग्रामपंचायतीला केला होता. तदनंतर त्यांनी हा अर्ज मी केला होता 12/10/2023 त्याच्यानंतर ग्रामपंचायतीचं मला लेटर आलं 28/10 त्यांनी लिहिलेलं आहे आणि मला भेटले ते 31/10. 28/10 31/10 भेटलं. तर त्यांनी असं लिहिलं, अर्जातील विषय सुनील भिका विश्वासराव यांची पाणटपरी ठेवणे कोणतेही कायदे अंतर्गत ना हरकत प्रमाणपत्र देऊन परवानगी दिली याबाबत सविस्तर माहिती तसेच अर्ज नक्कल ना हरकत प्रमाणपत्र नक्कल ग्रामपंचायत परवानगी नक्कल मिळण्याबाबत हा आमचा अर्ज होता. त्यांच्या अर्जासंदर्भात त्यांनी उत्तर दिलेलं आहे, श्री सुनील भिका विश्वासराव यांनी पाणटपरी ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज केलेला नसल्याने ग्रामपंचायत मार्फत त्यांना परवानगी दिलेली नाही. त्यामुळे संबंधित टपरी संदर्भात ग्रामपंचायतीकडे अर्ज व परवानगीच्या नकला उपलब्ध नाहीत.
हे ग्रामपंचायतीने दिलेलं आहे. आता तुमचं म्हणणे काय मग याच्यावर? आमचं म्हणणं एवढंच आहे की आज आम्हाला मंदिर बांधायचंय, सभा मंडप करायचंय. सिटी सर्वेला उतारा आहे, 8चा उतारा आहे आमचा. हा, आमच्या जागेमध्ये ती टपरी आहे, आम्हाला सभा मंडप बांधायचा आहे अख्खा. आणि ही टपरी असेल तर सभा मंडप होईल का? या मंदिराचा एक 125 वर्षापूर्वीचा या मंदिराला वारसा आहे. या 125 वर्षापूर्वीचा आहे. मंदिर आमचं छोटं होतं, लहान होतं, मातीत होतं, दगडामध्ये होतं. पण अनेक वर्ष झाल्यामुळं ते मोडकली शाळेमुळं आम्ही हा पवित्रा उचलला. आमची कॅपॅसिटी नसताना आमची इथले सगळे आमची भावकी किंवा समाज हा एक सर्वसामान्य आहे. आम्ही एवढ्या लोक वर्गणी न करता स्वतःच्या खिशातून घालून हे मंदिर उभं केलं. हे मंदिर उभं करत असताना का आम्हाला ज्या अडचणी आल्या का त्या अडचणीचा आम्हाला ग्रामपंचायतीकडनं कुठलीही मदत भेटली नाही आणि कुठलंही सहकार्य केलं नाही त्यांनी. उलट पक्षी आमच्या याच्यातूनच त्यांनी पाठीमागं दशक्रिया घाटाला न्यायला रोड दिला, तो पण दिला आपण. गावकीचं काम आहे या दृष्टिकोनातून. आणि दुसऱ्या गोष्ट अशी हा एवढा मोठा ध्वजाचा कार्यक्रम झाला, ध्वज समारंभ झाला आणि त्याच दिवशी एक मंदिराचं उद्घाटन सोहळा आपल्या भारतात नाही जगामध्ये कुठेही झाला नसेल असा एवढा मोठा झाला. आणि त्याच भारतामध्ये एक थोर संत होऊन गेले, जे संत सावता महाराज यांना भेटायला देव त्यांच्या घरी जात होता काय. आणि त्या संतांचं मंदिर आज 12 ते 14 वर्ष झाली जीर्ण अवस्थेत आहे. याची कुठलीही दखल ग्रामपंचायत घेत नाही. आणि हे आमचं स्वार्थाचं नाही आहे, हे समाजाच्या परीनं सावता महाराजांचं मंदिर आहे, त्याचं आम्हाला काम करायचं आहे. आणि आम्ही वेळोवेळी पत्र हे करून BDO सारख्यांनी एवढे मोठे अधिकारी, गट विकास अधिकारी, प्रथम श्रेणीतील अधिकारी यांनी आमच्या बाजूने निकाल दिला, पण त्याला ग्रामपंचायतीने केराची टोपली दाखवली. म्हणजे हे किती मोठं साहस आहे. पण ती ग्रामपंचायत तरी कशाला पाहिजे ना. जर तुम्ही हे जर असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जर तुम्ही नियम धाब्यावर बसवित असाल आदेश, तर त्याचा उपयोग नाही. तरी आम्ही हे जे सावता माळी, आम्ही माळी समाजाचे आहोत आणि आम्ही इथं फार कमी याच्यामध्ये आहे प्रमाणात आहोत. तर आम्हाला या पद्धतीने न्याय मिळावा आणि आमच्या मंदिराला जे काही ग्रहण लागलेले आहे ते सुटावं, हीच तुमच्याकडे आमची विनंती आहे. सदर उपोषण हे आम्ही आमच्या संत सावतामाळी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी करत आहोत. आम्हाला पुढं सभामंडप घ्यायचा आहे. गेली 10-12 वर्ष आम्ही ग्रामपंचायती पत्रव्यवहार केलेत, समोर जाऊन मिटिंगा केलेत, पण आम्हाला ग्रामपंचायतीकडून कुठल्याही प्रकारचा न्याय मिळालेला नाही. ही जी पाण्याची टपरी आहे शेजारी सुनील विश्वासराव यांची, हिच्यामुळं आम्हाला आमच्या मंदिरापुढचा सभामंडप बांधता येत नाही. त्याच्यामुळे आमचं 12 वर्षाचं नुकसान झाले. हे मंदिराचं आम्हाला 12 वर्ष आमचा देव सुद्धा बाहेरच आहे. 12 वर्षापासून देवबत्ती, आरती कुठल्याच प्रकारचा तिथं विधी करता येत नाही आम्हाला. त्याच्यामुळं लवकरात लवकर ग्रामपंचायतनी, BDO साहेबांनी यांनी सर्वांनी आम्हाला ह्या गोष्टीत न्याय द्यावा ही आमची विनंती आहे. आम्ही आत्तापर्यंत भरपूर वेळा मिटिंगा झाल्या, बसलो, पत्रव्यवहार झाले, पण याच्यात कुठलाही ठोस भूमिका ग्रामपंचायतनी घेतलेली नाहीये. त्याच्यामुळे आम्हाला हे उपोषण करण्याची आता पाळी आलेली आहे. आम्ही त्यांना 1 तारखेला पत्र दिलं होतं उपोषणाचं, तरी सुद्धा त्यांची काही आमच्याशी मिटिंग झालेली नाही, चर्चा नाही, त्यांचे काही पत्र आलेलं नाही. मग आम्ही आता 23 तारखेचा आमच्या गावात हा एवढा मोठा काल जो ध्वजाचा श्रीराम मंदिराचा मोठा कार्यक्रम झाला, त्याच्यानंतर आम्हाला आता हा पवित्र आज घ्यावा लागला. आम्हाला आज आमचा समाज थोडा आहे, अल्पसंख्याक आहोत आम्ही इथं, तरी ग्रामपंचायत आम्हाला ह्या कामात कुठल्याही प्रकारचा आतापर्यंत मदत केली नाही. उलट ते ह्या ज्या टपरीवाल्याच्या बाजूनीच थोडंसं आम्हाला दाबत आहेत. आज करू, 2 वर्षांनी करू, वर्षांनी करू, 6 महिन्यांनी करू, असंच आम्हाला आता 10-12 वर्ष पुढं नेलेलं आहे. म्हणून आता लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा ही अशी आमची विनंती आहे. राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.